हां, तुमचं नाव आहे, तुम्ही एक मिनिट बोला बोला. राज्यामध्ये जालना जिल्ह्याच्या अंबड आणि घनसावंगी दोन तालुक्याच्या 100 कोटीच्या घोटाळ्याची चर्चा दररोज चालू आहे. आमच्या जिल्ह्याचं नाव बदनाम झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आमच्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. राज्य सरकारनं अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली, अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं अतोनात पिकाचं नुकसान झालं. ढगफुटीमुळं मुसळधार पावसामुळं गारपिटीमुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला. अध्यक्ष महोदय, आम्ही 5ही आमदारांनी मतदारसंघामध्ये दौरे केले, पाहणी केली, जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. आम्ही खूप मोठं नुकसान झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि राज्य सरकारनं 1103 कोटी रुपये आमच्या जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या अनुदानाचे मंजूर केले. 1103 कोटी रुपये मंजूर झाले. त्यामध्ये अध्यक्ष महोदय 63,184 शेतकरी अजूनही अनुदाना वाचून वंचित आहेत. यांचं अनुदान मिळालेलं नाही आहे. 63,000 शेतकऱ्यांचं. अंबड घनसावंगीमध्ये हा घोटाळा झाला. घोटाळ्याची चर्चा चालू आहे, त्याच्यावर आता कारवाई होईल. पण या दोन तालुक्यामध्ये 36,000 शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत अनुदान मिळालेलं नाही. 36,000 शेतकरी या दोन तालुक्यामध्ये आहेत. या शेतकऱ्यांनी पक्षविरहित सगळ्यांनी मिळून मोर्चा निघाला घनसावंगीला. अध्यक्ष महोदय, जिल्हाधिकारी सांगतात 42 कोटीचा घोटाळा झाला पत्रकार परिषदेत. अध्यक्ष महोदय, RDC दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगतात 79 कोटीचा घोटाळा झाला. मग कोणी सांगतं म्हणजे RDC आणि जिल्हाधिकारी यांचे दररोज स्टेटमेंट वेगवेगळे आहेत प्रेसमध्ये. जिल्ह्यातल्या आमदारांना, लोकप्रतिनिधींना निवासी उपजिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यावरही ही माहिती देत नव्हते. अध्यक्ष महोदय, प्रश्न घ्या आपल्या बाकीचे लक्ष. प्रश्नच आहे अध्यक्ष महोदय, या घोटाळ्याच्या संदर्भात 100 कोटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात जी चौकशी समिती नेमलेली आहे, एक तहसीलदार दुसऱ्या तहसीलदारची चौकशी करतोय, एक डेप्युटी कलेक्टर दुसऱ्या डेप्युटी कलेक्टरची चौकशी करतोय आणि कारवाई 21 तलाट्यावर कारवाई झाली. अध्यक्ष महोदय, आणि अर्ध्या तलाट्यांवर कारवाई झाली, बाकीच्या तलाट्यांची विभागीय चौकशी. प्रश्न घ्या. बसू का अध्यक्ष महोदय? प्रश्न घ्या. बसतो. आम्ही 3 दिवसापासून हा प्रश्न मांडायचा. प्रश्नच आहे. 21 तलाट्यावर कारवाई झालेली आहे. अपराध आणि गुन्हा केलेला आहे. तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत. गाव पातळीवर अपराध झाला आणि 24 कोटी रुपये बीड आणि अहिल्यानगरमध्ये गेले. 2 जिल्ह्यात 42 कोटी रुपये. म्हणजे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकीकडं अनुदान मिळत नाही मंत्री महोदय, आणि दुसरीकडं आमच्या जिल्ह्यामध्ये बोगस नावं घसवली. त्या मतदार यादीत त्यांचं नाव नाही, ते गावात राहत नाही आहेत, त्यांची 1 इंच जमीन नाही आहे तिथं, त्यांनी ते गावच पाहिलेलं नाही. अशा लोकांचे बोगस नावं टाकून अनुदान उचललेलं आहे. गायरान जमिनीवर अनुदान उचललं, गावठांच्या जमिनीवर अनुदान उचललं. आणि घोटाळा नेमका 80 कोटीचा आहे का 62 कोटीचा आहे का जिल्हाधिकारी सांगतात 42 कोटीचा आहे? तर अध्यक्ष महोदय, हा घोटाळा गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. तर मग 21 तलाठी निलंबित झाले, बाकीचे तलाठी अद्याप कारवाई नाही, त्यांची विभागीय चौकशी चालू आहे. तिथलचे ग्रामसेवक आहेत, कृषी सहाय्यक आहेत, 4 महिन्यापासून नुसती चौकशी चालू आहे. अध्यक्ष महोदय, ज्या तहसीलदारांची जबाबदारी होती, घनसावंगीचे तहसीलदार, अंबडचे तहसीलदार, यांच्या खात्यातून, यांच्या लॉगिंगमधून पैसे काढले कसे जातात? काढले नाही. पहिला आरोपी तहसीलदार झाला पाहिजे, दोन्ही तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे. निलंबित करून काही फरक पडत नाही. यांच्या मालमत्तेवर बोजा टाकला पाहिजे. जमीन असेल सातबारावर बोजा टाका,
बंगला असेल, त्यांच्या कुटुंबाच्या नावावरची प्रॉपर्टी असेल, त्याच्यावर बोजा टाका आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. अध्यक्ष महोदय, उत्तर द्या. एखाद्या लोकप्रतिनिधीने एखादा अपराध केला, गुन्हा केला, तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो. मात्र या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि अशा लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय 2 तालुक्याची चौकशी झाली, चला मंत्री महोदय उत्तर द्या. आणखी 2 तालुके चौकशीचे राहिले, उत्तर घ्या ना, उत्तर. त्याची तात्काळ चौकशी करून या सर्व लोकांना जेलमध्ये डांबलं पाहिजे. शेतकऱ्याच्या पैशावर, राज्याच्या तिजोरीवर एकाच 2 तालुक्यामध्ये एवढा मोठा 100 कोटीचा भ्रष्टाचार आहे. बाकीची चौकशी तात्काळ पूर्ण करून पुढील कारवाई करण्यात यावी. मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, या प्रकरणी 2 तालुक्यामध्ये हा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे, परंतु पूर्ण जालना जिल्ह्याच्या सर्व तालुक्याची चौकशी करण्यात येत आहे. एवढंच नाही तर विभागीय आयुक्तमार्फत संपूर्ण विभागाच्या प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीची घटना घडली आहे का याची चौकशी करण्यात येत आहे. शासनाच्या निधीतून डल्ला मारणे आणि अशा पद्धतीचा भ्रष्टाचार करणे याला कुठल्याही पद्धतीने कठोरपैकी कठोर कारवाई झाली पाहिजे अशा लोकांवर. त्यामुळे ही बाब मी सभागृहाला आश्वस्त करतो की जे काही शासनाच्या रकमेचा अपार झालेला आहे, मी पूर्वीच सांगितलं की त्या संदर्भामध्ये वसुली करणे हे क्रमप्राप्त आहे आणि ज्यांच्यावर ही जबाबदारी निश्चित होईल त्यांच्यावर जमीन महसूल थकबाकी म्हणून हे पैसे वसूल करण्याचे निर्देश आम्ही शासनातर्फे देत आहोत. जमीन महसूल थकबाकी म्हणजे सर्वच आलं त्याच्यात. दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे की अशा पद्धतीची अजून एक त्यांनी मुद्दा महत्त्वाचा मांडला की ज्या शेतकरी जे पात्र होते त्यांना मदत मिळाली नाही. हे लक्षवेधीमध्ये नाही आलेला हा मुद्दा, परंतु जे जिल्हाधिकारी मार्फत मदत पुनर्वसन विभागामध्ये पूर्ण प्रपत्रानुसार माहिती सादर केली जाते आणि ती माहिती सादर केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या त्या प्रपत्रानुसार मदत केली जाते. मग नेमकं ज्या शेतकऱ्यांचा नावाचा प्रस्ताव आलेला आहे किंवा जी माहिती दिली आणि ज्यांना मदत केली याच्यामध्ये विसंगती आहे का याची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून गुणवत्तेवर निर्णय करण्यात येईल.